आपण सर्व ज्यांना इंग्रजीची आवड आहे, ज्यांना इंग्रजी शिकावी वाटते, ज्यांना इंग्रजी शिकणं महत्त्वाचं वाटतं, अशा सर्वांचं माझ्या लर्न अँड स्पीक इंग्लिश या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्र, आपण इंग्रजी का शिकायचं हा मोठा प्रश्न आहे. तर इंग्रजी याच्यासाठी शिकायचं की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि इंग्रजी शिकण्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतात. जसे आपल्याला जर हा पहिला मुद्दा बघूया आपण की आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, तर उच्च शिक्षणासाठी इंग्रजी हे अत्यंत महत्त्वाचं असं माध्यम आहे आणि ज्या उच्च अशा डिग्र्या आहेत, पदव्या आहेत, त्या घेण्यासाठी आपल्याला इंग्रजीची आवश्यकता असते. बाहेरच्या देशातील पदव्या मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला इंग्रजी येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून आपण इंग्लिश शिकणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपलं शिक्षण झाल्यानंतर आपण आपल्या करिअरचा विचार करत असतो. नोकरी करणे किंवा एखादा व्यवसाय करणे. तर अशा पद्धतीने जर आपल्याला एखादं करिअर निवडायचं असेल, नोकरी करायची असेल, तर नोकरीसाठी मग फॉर्म भरणे, अर्ज करणे, नोकरीसाठी कुठली नोकरी करायची आहे ते निवडणे, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला इंग्रजी हे अत्यंत उत्तम असं माध्यम असतं. म्हणून आपण इंग्रजीकडे पाहिलं पाहिजे. त्यानंतर जागतिक संपर्क. आपण इंग्रजी शिकल्यानंतर पर्यटन म्हणा किंवा दुसऱ्या देशात जाणे, दुसऱ्या देशात नोकरी करणे, यासारख्या गोष्टीसाठी आपल्याला इंग्रजी ज्ञान अवगत असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून इंग्रजीला खूप असं महत्त्व आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट. टेक्नॉलॉजीचं हे युग आहे. सगळीकडे आपल्याला टेक्नॉलॉजी पाहायला मिळेल. इंटरनेटचं हे युग आहे. साधा मोबाईल, आपल्याला मोबाईलवर काही बघायचं असेल इकडची तिकडची माहिती, तर आपल्याला इंटरनेट चालवावं लागतं आणि इंटरनेट बघण्यासाठी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स किंवा सूचना ह्या ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये असतात. म्हणून हे अवाढव्य अशा पद्धतीचं वाढत चाललेलं जर नॉलेज आपल्याला आत्मसात करायचं असेल, तर इंग्रजी भाषा आपल्याला येणं किंवा ती आपल्याला अवगत असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. व्यक्तिमत्व विकास. आपण चार माणसात जाणार, इकडे तिकडे जाणार, बोलणार, व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे. हे मॉडर्न युग आहे आणि या मॉडर्न युगमध्ये इंग्रजीला खूप महत्त्व असतं आणि आपल्याला जर इंग्रजी आलं नाही, ते जर जमलं नाही, तर आपली भाषा व्यवस्थित येणार नाही. आणि जर इंग्रजी आपल्याला आलं तर एक आपला आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वासाने ज्यावेळेस आपण इंग्रजी बोलायला लागू त्यावेळेस इतरांवरही आपली छाप पडेल. त्या दृष्टीनं इंग्रजी शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला इतर देशाची संस्कृती जाणून घ्यायची असेल, मी आत्ताच असं म्हटलं की इंग्रजी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. दुसऱ्या देशाची संस्कृती आपल्याला जाणून घ्यायची असेल, त्याच्याबद्दल नॉलेज घ्यायचं असेल, माहिती घ्यायची असेल, तर आपल्याला इंग्रजी येणं हे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी सिनेमा असतात, इंग्रजीमध्ये गीत वगैरे असतात, त्या गीतांचा, त्या सिनेमांचा अर्थ समजणं ते महत्त्वाचं असतं. ते कितपत आपल्याला समजतं किंवा आपण ते आपल्याला समजू शकतं का, या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की खरोखरच इंग्रजीसारखी दुसरी भाषा नाही. आपण जर इंग्रजी शिकलो तर आपल्याला जगातलं सर्व पद्धतीचं जे नॉलेज आहे ते आपल्याला आत्मसात करता येईल. तर अशा या अनेक गोष्टीसाठी आपल्याला इंग्लिश येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा या सगळ्या बाबीसाठी आपण इंग्रजी शिकणार आहोत, व्यवस्थितपणे इंग्रजी शिकणार आहोत. आपण छोटे छोटे वाक्य आणि या वाक्यातून पुढे पुढे जाऊन इंग्रजी ग्रॅमॅटिकली, ग्रामरच्या सहाय्याने व्यवस्थित शिकणार आहोत. तर हे करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझा थोडक्यात परिचय देईन. ही परिचय असा आहे, माझं नाव ॲडव्होकेट दिलीप सातपुते आणि माझं शिक्षण MA इंग्लिश झालेलं आहे, BEd झालेलं आहे आणि LLB पण झालेलं आहे. मी श्री शिवाजी विद्यालय नावाच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून या अगोदर 35 वर्ष सेवा केलेली आहे आणि या 35 वर्षामध्ये अगदी मी 5वी ते 12वी पर्यंतच्या वर्गाला शिकवलेला आहे. असा माझा एकूण 35 वर्षाचा अनुभव आहे. आणि वयाच्या 55व्या वर्षी
मी LLB ला ऍडमिशन घेतलं मुख्याध्यापक असताना आणि 58व्या वर्षापर्यंत LLB पूर्ण केली. अशा पद्धतीचा माझं हे एज्युकेशन शिक्षण आहे. तर आपण आपल्या क्लासमध्ये आपल्या चॅनलमध्ये काय शिकाल? तर पहिली गोष्ट आहे, आपल्याला दैनंदिन भाषेबद्दल माहिती दिली जाईल. जसं की आपण बसूया, या चहा घेऊया, चला आपण जेवण करूया, चला अभ्यासाला बसूया, आज मला खूप महत्वाचं काम आहे. अशा एक ना अनेक बऱ्याच गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलत असतो. त्या गोष्टी आपल्याला इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शिकवला जाईल. त्याचबरोबर सोपे व्याकरणामध्ये अगदी धिस दॅट पासून ऍन इज आर पासून त्यांचा उपयोग काय, त्याचा अर्थ काय, कुठं वापरलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, या सर्व गोष्टीचा. त्याचबरोबर अर्ज लिहिणे, पत्र पाठवणे, पत्राचा मथळा तयार करणे, गोष्ट तयार करणे, स्वतःचं भाषण तयार करणे, अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण सोप्या व्याकरणाच्या माध्यमातून शिकणार आहोत. त्याचबरोबर हे शिकत असताना, दैनंदिन इंग्रजी शिकत असताना आपला शब्द संग्रह आपल्याला वाढवायचा आहे. असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे जास्त शब्द असतात तो इंग्रजीतला श्रीमंत माणूस असतो. म्हणून आपल्याकडे शब्दसंग्रह जास्त असेल तर आपण इंग्रजीमधले श्रीमंत व्यक्ती आहोत, असं व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या क्लासच्या माध्यमातून घडवायचं आहे. आणि हे सगळं करून आपल्यामध्ये एका आत्मविश्वासाची निर्मिती आपल्याला करायची आहे की आपण बिनदिक्कत, कोणालाही न घाबरता, कसल्याही पद्धतीचं आपल्या मनावर बर्डन न येऊ देता मन मोकळेपणाने हसत खेळत इंग्रजी शिकणार आहोत. म्हणजे आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आपण निर्माण करणार आहोत. तर ही आपल्या या लर्न अँड स्पीक इंग्लिश क्लासची वैशिष्ट्ये असतील. भलेही शिकणारे खेड्यातले असतील, शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, त्या सर्वांनाच अगदी सोप्या पद्धतीने आपण इंग्लिश शिकवणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकवणार आहोत. तर अशा पद्धतीनं या आपल्या लर्न अँड स्पीक इंग्लिश चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक परत एकदा स्वागत आहे. धन्यवाद.